पुढच्या वीकमध्ये बजेटमुळे मार्केटमध्ये मुवमेंट पाहिजे तशी मुवमेंट सध्या तरी दिसत नाहीये. त्याच्यामुळे ना आपण ऑप्शन ट्रेडिंगमध्ये पैसे कमवतोय ना इक्विटीमध्ये आपल्याला पैसे मिळतात आहे. तर त्यामुळे आपण काय केलंय, स्विंग ट्रेडिंगसाठी काही स्टॉक सिलेक्ट केलेत. ते स्टॉक्स तुम्ही सुद्धा तुमच्या वॉचलिस्टला ऍड करू शकता. त्यासाठी व्हिडिओ आधी सेव्ह करा. खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये आपण असे काही स्टॉक्स पाहणार आहोत जे ब्रेकआउट लेवल आहेत, ज्या स्टॉक्समध्ये या वीकमध्ये चांगली मुवमेंट आपल्याला मिळू शकते. हा एक गुजरात गॅस लिमिटेड, याची तुम्ही ब्रेकआउट लेवल बघू शकता. 515च्या वर या स्टॉक्समध्ये तुम्हाला एक चांगली एंट्री मिळू शकते. त्याच्यानंतर दुसरा स्टॉक मित्रांनो तुम्ही इकडे बघू शकता. दुसरा स्टॉक्स आहे वॉलियंट कम्युनिकेशन. या स्टॉक्समध्ये तुम्हाला एंट्री मिळू शकते. 650च्या वर या स्टॉक्समध्ये तुम्ही एंट्री करू शकता. त्याच्यानंतर तिसरा स्टॉक्स तुम्ही इकडे बघू शकता कोरल लॅबोरेटरीज. या स्टॉक्समध्ये तुम्हाला एंट्री मिळू शकते. एक्झॅक्ट 754च्या आसपास आहे. 820च्या वर या स्टॉक्समध्ये तुम्हाला एंट्री मिळू शकते. त्याच्यानंतर मित्रांनो चौथा स्टॉक्स आहे आपला डाबर इंडिया लिमिटेड. या स्टॉक्समध्ये तुम्हाला 530च्या वर एंट्री मिळू शकते. सगळे स्टॉक्स ब्रेकआउट लेवल आहेत. त्याच्यानंतर मारिको लिमिटेडमध्ये तुम्ही बघू शकता. मारिकोमध्ये 675च्या वर तुम्ही एंट्री प्लॅन करू शकता फॉर स्विंग ट्रेडिंग. त्याच्यानंतर टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट लिमिटेड 1000च्या वर या स्टॉक्समध्ये तुम्ही एंट्री करू शकता. नॅचरलमध्ये तुम्ही बघू शकता नॅचरल कॅप्सूल लिमिटेड. या स्टॉक्समध्ये तुम्हाला एंट्री मिळू शकते. ब्रेकआउट बघू शकता 300ची ब्रेकआउट लेवल आहे. 300च्या वर या स्टॉक्समध्ये तुम्ही एंट्री करू शकता फॉर स्विंग ट्रेडिंग. हे होते काही स्विंग ट्रेडिंगसाठीचे स्टॉक्स. अशाच प्रकारचे स्विंग ट्रेडिंगचे स्टॉक्स तुम्हाला जर मिस करायचे नसतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इंस्टावरती जर तुम्ही हा व्हिडिओ बघताय तर नक्की फॉलो करा. धन्यवाद.